मित्रांनो, यंदा संक्रांत कशावर आहे? कोणता रंग वर्ज आहे? हा रंग चुकूनही घालू नका. नमस्कार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका. हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे, तसेच संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज करावीत याची माहिती मिळेल. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं. आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच साजरा केला जातो. त्यातल्या त्यात 13 किंवा 16 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आलेली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण प्रतिपदा रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केसांमध्ये केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. सुगंधासाठी जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. पर्वकाळात दयेचे दान, नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती द्यावीत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंकरात. किंकरात हा दिवस 15 जानेवारी 2025 रोजी आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यक करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यायची आहेत. त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो, काही जण याला बोळकी म्हणतात तर काही जण खण म्हणतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जी आपण सुगड पूजा करतो ती सुद्धा एक प्रकारचे दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे.
त्यामध्ये थोडं कुंकू, तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे. हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेज प्राप्त होते आणि आपले आरोग्य निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत. आपल्याला मिळणारी जीवनसत्वे फक्त सूर्यापासूनच मिळतात. आपल्या शरीराला जीवनसत्व डी ची गरज असतेच. मात्र धावपळीच्या जीवनशैलीमुळे सूर्यप्रकाशात बसणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण सूर्याच्या तापमानात राहून जीवनसत्व डी मिळवू शकतो. जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याचा मंत्र म्हणा. त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर पाण्यात थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केले तरी चालेल. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, कारण यामुळे पुण्याची प्राप्ती होते. जर नद्यांमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी पवित्र जल आणि तीळ मिसळून स्नान करू शकता. आता पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे वर्ज करायची आहेत. संक्रांतीच्या काळात कठोर बोलणे टाळायचे आहे. म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत, शिव्या शाप द्यायचे नाहीत. उलट सगळेजण मिळून मिसळून आनंदाने हा सण साजरा करायचा आहे. सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी केवळ या सणालाच मिळते. त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसामध्ये शरीराला आवश्यक उष्णता मिळते. तिळगुळ यासाठी उपयुक्त ठरतो. याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. त्याबरोबरच संक्रांतीच्या काळामध्ये वृक्ष तोडणे आणि गवत कापणे वर्ज करायचे आहे. कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गाई आणि म्हशीचे दूध काढणे हे सुद्धा वर्ज आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर जनावरांना दुखदुखी असेल तर त्या दिवशी दूध काढू नये. मात्र जर ते शक्य नसेल तर आदल्या दिवशीच दूध काढावे. वेळेप्रसंगी नियम पूर्ण पाळणे शक्य होत नसेल तरी शक्य त्या प्रमाणात नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. त्याबरोबरच या दिवशी दात घासणे सुद्धा वज्य सांगितलेले आहे. पण हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळत नाही. ज्यांना पाळायचे असेल त्यांनी पाळू शकतात. म्हणजेच काय, दात न घासले तरी आपण हल्ली बाजारामध्ये मिळणाऱ्या माउथवॉशचा वापर करून आपले दात स्वच्छ करू शकतो. ज्यांना शक्यच नाही त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालेल. तसेच या दिवशी कामविषयक सेवन करणे देखील टाळायचे आहे. म्हणजेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे. अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वज्य करायची आहेत. त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजेला खूप जास्त महत्त्व आहे. काही जण याला सुगड, बोळकी किंवा खण असे म्हणतात. घरातील प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजेच एक खण असे पूजायचे असते. घरातील एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड लागतात. तुमच्या घरामध्ये जितक्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5 सुगड आपण पूजायच्या असतात. त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील शेतीशी संबंधित सण आहे. त्यामुळे या दिवसांत शेतात जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसं, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोर, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. हे सर्व साहित्य या दिवसांत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश केला जातो. असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यानंतर हा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो. मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलावतात तेव्हा त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिले जाते. किंवा मग यातला जो ओसा आहे तो त्यांच्या ओटीत घालतो आणि त्यालाच खरे वाण म्हणतात. हे सर्व वाण महिला ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्यासाठी गर्दी करताना दिसतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी असतो.
कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता. या कार्यक्रमामध्ये महिला एकमेकींना हळद कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. काही जणी वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात. तुम्हाला हा कार्यक्रम 14 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल. 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे, त्यामुळे रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. कारण संक्रांत हिवाळ्यात येते आणि त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खातो. त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरीमध्येही तिळाचा गुणधर्म खूप असतो. त्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच या दिवसांत फळे आणि भाज्या ताज्या व रसरशीत असतात. त्यांचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटात जाव्यात, यामागचा हाच हेतू असतो. आपल्याला माहीत आहेच की संक्रांतीला काळा रंग घालणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते. आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं, म्हणजेच थंडीपासून आपलं संरक्षण होतं. कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे या दिवशी काळे कपडे घालणे चांगले आहे. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते. ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो. यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे, त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत. थोडक्यात या दिवशी आपण पिवळा रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावं, याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ पाठवले जातात. जर तुमच्या घरामध्ये नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तिळवा करू शकता, तिला हलव्याचे दागिने घालू शकता, सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाचे डबे, लहान डब्या किंवा पाकिट हळदी कुंकवाच्या भेटवस्तू म्हणून देता येतील. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते. किंकरातला आपल्या घरातील 5 वर्षांपर्यंतची लहान मुलं त्यांना बोरहाण घालतात. या दिवशी लहान मुलांना रंगीत कपडे घालून हलव्याचे दागिने घालतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, गाजर, त्याबरोबरच लहान गोळ्या, बिस्किटं आणि चॉकलेट्स हे सर्व त्यांच्या डोक्यावर ओतले जाते. या विधीला बोरणा किंवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षांपर्यंत बोरहाण केले जाते. अशा प्रकारे बोरहाण तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतो. महिलांनो, मकर संक्रांतीला हे 13 नियम आवर्जून पाळा. थंडीच्या दिवसांत वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वाज्य असतो, म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा इतर कपडे. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळेच 2025च्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे.
यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. मकर संक्रांतीला प्रत्येक गृहिणीने नवीन बांगड्या भरल्या पाहिजेत. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे, त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या देखील नक्की घालाव्यात. आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये, यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू यांसारखी व्यसने करू नयेत. तसेच कांदा, लसूण यांचे सेवन देखील करू नये. शक्य होईल तेवढा सात्विक आहार घ्यावा. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरात फक्त कटकटीच राहतात. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये. तसेच कोणालाही शिवीगाळ करून दुसऱ्यांचे मन दुखावू नये. आपल्या तोंडातून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्यांचे मन दुखवू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्यामुळे या दिवशी सगळ्यांशी केवळ प्रेमाने बोलावे हाच हेतू असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर आलेल्या भिक्षुक व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी. आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढीच मदत करावी, परंतु त्यांचा अपमान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावर राहील. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहील. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गुळ आणि सुहागा साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात वास करते. कारण तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी झाड तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये किंवा जर तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तरीही आधीची तुळस मकर संक्रांतीच्या दिवशी तोडू नका किंवा उपटू नका. असे करणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते आणि गरिबांची दुवा मिळते. संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला सुवासिनींना म्हणून वाण द्यावे. संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तू वाण म्हणून देता येतील. वाण खूप महाग असावे असे काही नाही. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. काही जण मकर संक्रांतीला वाण देतात तर काही जण संक्रांतीनंतरही देतात. जसे की छोट्या बॅग्स, बटवे, मोबाईल पाऊच, क्लचेस, सिंदूर पेन्सिली, सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, गृहोपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, देवाची आरती, ब्लाउज पीस, शोपीस, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, उदबत्ती लावायचे स्टँड अशा अनेक वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.